मला वाटतं ज्या कुणबी समाजाच्या नोंदी आहेत, ज्या आतापर्यंत नोंदी होत्या पण त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नाही, अशांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याकरता कालच्या निर्णयानुसार मला वाटतं आता मार्ग मोकळा झाला आहे। काही अडथळे यायचे, कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळायचे नाही, काही अडचणी यायच्या, त्यामुळे मला वाटतं कालच्या निर्णयाने ते सोपं होईल। आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा, तर पहिल्यापासूनच आम्ही या ठिकाणी भूमिकेमध्ये आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। त्याकरता क्युरिटी पिटिशन सुरू आहे, एकीकडे सर्वेक्षण सुरू आहे, आणि त्यामुळं ज्या ठिकाणी कुणबी नोंदी नाही आहेत त्या मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, याकरताची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे। आणि कुठलंही ओबीसीचं आरक्षण कमी होऊ नये याकरता नेहमीच राज्य सरकार आणि आमचा पक्ष हा ओबीसी समाजाच्या मागे पूर्ण ठामपणे उभा आहे, आणि मराठा समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे याकरताही भूमिका आमची स्पष्ट आहे। सर, 37 लाख नोंदी ज्या सापडल्या, ज्यांना प्रमाणपत्र दिलं ते जुनेच आहे असं म्हटलं जातं, नवीन त्यात काही नाही। काहीतरी विरोधी पक्षाचे लोक संभ्रम तयार करत आहेत। एक तर मात्र नक्की झालं आहे की ज्या ठिकाणी कुणबी नोंदी होत्या पण त्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते, अशा काही नोंदी सापडल्या सरकारच्या पुढाकाराने, त्यांना त्या परिवारावर न्याय देण्याची भूमिका सरकारची झाली आहे। आणि त्यामुळं मला वाटतं हे काही कमी नाही आहे। नोंदी होत्या पण प्रमाणपत्र मिळत नव्हतं, ते पुढाकाराने, सरकारच्या पुढाकाराने मिळालं आहे। मला वाटतं याच्यामध्ये चांगला फायदा समाजाला होईल। नाही, मला वाटतं पहिला एकदा हे तपासून घेऊ सर्व की कालच्या निर्णयामुळं काही ओबीसी समाजावर अन्याय होतो का। खरं तर यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप मागवलेले आहे। आता आक्षेप आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप येतील, त्याची सुनावणी होईल, त्यानंतर ती अधिसूचना मान्य होईल। पण प्रश्न असा आहे, आजचा तर प्रश्न एवढाच आहे की कुणबी असूनही प्रमाणपत्र न मिळणे याकरता सरकारची भूमिका ही सातत्याने महत्त्वाची राहिली आहे। आणि जरांगे पाटीलचेही हे म्हणणं होतं बहुतेक की त्या ठिकाणी कुणबी असूनही आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही, तर एक चांगला निर्णय, ज्यांचा समावेश आधीच ओबीसीमध्ये कुणबी समाजामध्ये आहे त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल असं नारायण राणे यांनी आज एक ट्विट केलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी उद्या ते आपली भूमिका स्पष्ट करणार, पण ते ट्विटमधून त्यांनी असं म्हटलं आहे की कुठंतरी विविध समाजांमध्ये एक नाराजी होऊन असंतोष निर्माण होऊ शकते राज्यामध्ये। तर कुठंतरी जरी ते भाजपचे नेते असले तरी त्यांची भूमिका कालच्या सरकारच्या निर्णयामुळे असंतोष निर्माण होईल असं एक सूचक वक्तव्य ट्विटच्या माध्यमातून देतात। नाही, मला वाटतं त्यांची प्रेस उद्या ऐकू काय म्हणणं आहे। पण एक मात्र पक्का आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका पहिल्यापासून आपण आणि सर्वच पक्षाने घेतली आहे। सर्व पक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हे मान्यच केलं, आणि सर्वांनी जेव्हा आम्ही प्रोसिडिंग केली तेव्हा हे मान्य केलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होणार नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण त्या ठिकाणी मिळेल, त्या दृष्टीनं सरकारची कारवाई चालू आहे। आणि आताही सुद्धा मला असं वाटतं की जे काही कालचा निर्णय किंवा यापूर्वीचे निर्णय झाले, हे ज्या ठिकाणी नोंदी आहेत पण प्रमाणपत्र मिळत नाही त्याकरता मला वाटते सर्व निर्णय झाले आहेत। नाही, आता अधिसूचनेवर ज्या काही सूचना येतील किंवा सुधारणा येतील तेव्हा त्याची एक हिअरिंग होईल। कालची अधिसूचना जे निघाली आहे त्यावर काही आक्षेपही मागितले, आक्षेपाची सुनावणी होईल, त्यावेळी काही भूमिका मांडल्या जातील। पण हे मात्र नक्की आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण जे माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये मिळालं होतं, एक सन्मानाचं आरक्षण, हे त्या ठिकाणी देण्याची सरकारची भूमिका आहे, आणि ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। आणि ही भूमिका जी आहे, जी कालच्या याच्यातनं आली आहे की ज्या नोंदी आहे कुणबी, त्या नोंदी असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे
याकरता महत्त्वाची होती असं मला वाटतं. सर, मनसेने टीका केलेली आहे की सदावर्ते जे आहे ते भाजपचं खेळणं आहे आणि त्याला जेवढी चावी फडणवीस भरतात तेवढं चालतं ते. असं आहे, सदावर्तेजी कधी देवेंद्रजी भेटले नाही आणि आम्ही तर जन्मात भेटलो नाही आहे. कारण त्यांच्या माझाचा काही संपर्क, भाजपचा काही संपर्कच नाही आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पक्ष म्हणून सदावर्ते कधी आमच्या संपर्कात नव्हते. आणि देवेंद्रजीच्या संपर्कात ते कसे आले होते, दोनदा त्यांनी सांगितलं आहे. एकदा लग्नात आले होते, एका कार्यक्रमात आले होते. त्यामुळं जेव्हा एखाद्या वेळी एखादी भूमिका त्यांच्याविरुद्ध गेल्यावर आमच्या पक्षाचं नाव बदनाम करून कुणाला ना कुणाला जोडण्याचं काम चालू आहे. आमचा कुठलाही संबंध सदावर्तीशी नाही आहे, ना देवेंद्रजीचा आहे. बिहार में फिर सत्ता परिवर्तन कशाला? ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा आज प्रश्न याकरता नाही आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणालाही त्या ठिकाणी वाटेकरी करून घेण्याचा प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न कालच्या निर्णयाचा, त्यावर आक्षेप येणार आहे, त्यावर सुनावण्या होणार आहे. आणि ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी, कुणबी समाजामध्ये ज्या नोंदी आहेत त्या ऑलरेडीच आहे. त्यामुळं वेगळं काही अंतर्भूत होईल असं मला वाटत नाही. पुढं काय भूमिका येतील त्या बघू. पण आज तरी मला वाटतं ओबीसी समाजामध्ये कुठलाही अनरेस्ट करण्यासाठी मला वाटतं काही त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही. जे ऑलरेडी समाजामध्ये आहे, कुणबी समाजामध्ये आहे, त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. कालच्या निर्णयावर मात्र आक्षेप, सुनावण्या वगैरे होणार आहे. त्यानंतर ती अधिसूचना फायनल होणार आहे. मला वाटतं आपल्याला संधी आहे सर्वांना, महाराष्ट्राच्या सर्व ओबीसी समाजाला संधी आहे, आपापलं मत मांडण्याची संधी आहे. सरकार सर्वांचं ऐकूनच पुढे निर्णय घेईल असं मला वाटतं. बिहार में फिर से एक बार सत्ता परिवर्तन हो रहा है, क्या कहेंगे? नाही, त्यांनी काय आव्हान केलं मला माहिती नाही. पण महाराष्ट्रामध्ये एकच नेते आहे देवेंद्रजी. त्यामुळं सर्वच आम्ही देवेंद्रजीच्या नेतृत्वात काम करतो. त्यामुळे नितेश राणे जर असे बोलले असेल त्याला काही वावगं नाही आहे. बिहार में फिर एक बार सत्ता परिवर्तन हो रहा है, भाजपा के साथ नीतीश कुमार सरकार बनने वाले, क्या कहेंगे? देखिए, मोदी जी ने आत्मनिर्भर भारत का संकल्प किया है. मोदी जी ने जो परसों कहा है कि भारत देश अमृत काल में है, स्वर्ण काल में जाएगा, तब देश की सबसे बड़ी आर्थिक महासत्ता बनेगी. इस प्रकार से उन्होंने इस देश में काम चालू किया है. और पिछले 10 साल में आपने देखा होगा कि 10वीं नंबर पे हम लोग थे, आज हम 5वें नंबर पे आ चुके हैं. और आगे हमारा जो मोदी जी का संकल्प है वो देश को बहुत ऊंचाई पे लेके जाना. और ये संकल्प को साथ देने के लिए अजीत दादा पवार हो, एकनाथ शिंदे जी हो, नीतीश कुमार जी हो, और कोई अगर वो संकल्प को साथ देने के लिए, देश हित में, राष्ट्रीय हित में काम करने वाले मोदी जी के लिए अगर कोई साथ देने के लिए तैयार होता है तो मुझे लगता है इसका सम्मान होना चाहिए, उसका अभिनंदन भी होना चाहिए. और कोई भी आता होता उसके भी अभिनंदन होना चाहिए ऐसा मुझे लगता है, क्योंकि देश के लिए, राष्ट्र के लिए महत्वपूर्ण है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.